बाबा होय काय करताय तुम्ही? तुझी लागलेली ध्यानधारणा तोडत होतो. माझं नाही, तुझं काय चाललंय? ते काय विचार केलायस की नाही, का नुसतंच असं बसून राहणार आहेस? कसला विचार? तुझ्या मनात जे काय आहे ते तू नुपूरला बोलणार आहेस की नाही? काय बोलू मी? काय बोलू? हे पण तू मलाच विचार. अरे तिला विचार, माझ्याशी लग्न करशील का? आणि हे जर बोलायची हिंमत नसेल ना, तर तिला विचार की माझ्या बाबांची सून होशील का? हो मी विचारणारच आहे तिला. मग विचार ना. आणि विचारलंस ना की ते चूला पहिली घराबाहेर काढ. नाही बाबा, मी तसं नाही करू शकत आहो. नाही करू शकत म्हणजे काय? अरे मी आता हे नुसते शेंगदाणे खातोय ना, म्हणून. याच्याबरोबर आणखीन जर घेतली असते ना तर तुला दाखवलं असतं बरोबर कसं बोलायचं ते. हा ब्रेड कुठला? बाबा प्रश्न घाबरण्याचा नाहीये. मग बाबा त्याचं काय ना, मी US मध्ये असताना चूने माझी खूप मदत केली. त्यामुळे ती आता इथे असताना मी तिला कसं सांगू ना की जा बाई आमच्या घराबाहेर. अरे पण आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे ना. ती तुझी बायको म्हणून आपल्या घरी आली, पण आता तूच युटर्न घेतलं म्हटल्यावर तिला बाहेर जावंच लागणार. मी काय सांगू तिला की आता मी युटर्न घेतलाय, तू उद्याची फ्लाईट पकड आणि जा US ला रिटर्न, असं सांगू तिला मी? हा बरोबर आहे, असंच सांगावं लागणार. एकदा तिला हे सांगून टाक, म्हणजे तू पण मोकळा आणि ती पण मोकळी. जास्त ताणलंस ना तर तुझा गुंता वाढत जाईल. हो ते पण कळते मला. कळतंय ना? मग मी सांगतो ते ऐक आणि तसंच कर. बाबा इतकं सोपं नाहीये ते. तिला समजावायला हवं ना की माझं तिच्यावर प्रेम नव्हतं ते. अरे मग घोडा अडलाय कुठे? तिला समजाव ना की बाई माझं तुझ्यावरती प्रेम नव्हतं. हा म्हणजे मी तुला लग्नाचं वचन. काय बोलूस? तुझं तिच्यावरती प्रेम नव्हतं? म्हणजे कधीच नव्हतं? कधीच नव्हतं. तुझं जर तिच्यावर प्रेमच नव्हतं मग तू प्रपोज का केलंस? प्रपोज मी नाही केलं बाबा. म्हणजे मी केलं पण मी नाही केलं. काय बोलतोस तू? काय त्या फ्लॉवर पॉट मधलं पाणी पिऊन आलास काय? नाही, काय बोलताय तुम्ही? अरे मग तू काय बोलतोस ते कळतंय का तुला? बाबा मला कळतंय मी काय बोलतोय ते. तुम्ही जरा नीट ऐकून घ्याल का माझं प्लीज, शांतपणे. तसं काय झालं ना, माझं प्रमोशन झालं होतं त्यावेळेस मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. त्यावेळेस तू मला म्हटली की लेट सेलिब्रेट. मी म्हटलं ओके. गेलो आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये. चीयर्स. नीरज, मी तुला सांगूच शकत नाही की तुझ्या या प्रमोशनमुळे मी केवढी हॅपी येते. हा म्हणजे आय नो तुझ्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत, सो तुला हे मिळणं खूप ऑब्वियस होतं, पण तरी मी खूप हॅपी आहे. थँक्यू सो मच. तुमची खरंच खूप मदत झाली मला. तुमची? नीरज सी, तेव्हा आपल्या पोस्टमध्ये डिफरन्स होता म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलं, पण स्टॉप दिस आहो जाओ प्रकरण. आणि एकतर तुझ्या सक्सेसचं सेलिब्रेशन म्हणून मी तुला इथे घेऊन आली आणि तुझा आपला आवाज चाललाय. ओके फाईन, नाही करणार आवाज. दॅट्स बेटर. मग व्हॉट नेक्स्ट? अबाउट व्हॉट? अरे तुझं आता प्रमोशन झालंय, इन्क्रीमेंट झालीये, कंपनीने राहायला जागा दिली आहे, पुढे काय? काही नाही, आई बाबांना इथे घेऊन येईन म्हणतोय. त्यांना खरंच खूप बरं वाटेल माझी प्रोग्रेस बघून. आणि माझ्या फॅमिलीमधलं अजून कोणाला यायचं असेल तर त्यांनाही घेऊन येईन. त्यांचा ना ऍक्च्युली खूप जीव आहे माझ्यावर. नीरज, see this. वाईन मध्ये अंगठी? वाईनच्या ग्लासमध्ये अंगठी? एक मिनिट वेटर, मॅनेजर. वाईनच्या ग्लासमध्ये अंगठी असते म्हणजे काय झालं? घशात अडकले असते तर किती प्रॉब्लेम झाले असते. थांब जरा एक मिनिट. वेटर स्टॉप दिस. मॅनेजर. यू चीटर. चीटर? तू मुद्दाम केलंस ना? तू प्रपोज केलंस ना मला? खरं सांग. Oh, how sweet of you, Neeraj. Me? Yes, 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 yes. I love you too. I love you so much. Thank you. तिने मला मिठी मारली आणि स्वतःच बडबडत राहिली. पण मला कळलंच नाहीये काय झालं, कसं झालं.
आणि ती इतकी एक्साइटेड होती की मी तिला सांगूच शकलो नाही की तिच्या ड्रिंक मध्ये मी ती रिंग टाकलीच नाहीये. बा नीरज बा, तू माझाच मुलगा आहेस ना, म्हणजे मला असं डाऊट येतो की त्या नर्सने मुलांची अदलाबदली तर नाही केली. बाबा असं काय बोलताय? अरे तू असं काय बोलतोय? त्या मुलीने तुला मिठी मारली आणि तुझ्या गळ्यात पडली आणि तू नंदी बैलासारखी मान डोलवलीस. बघ आता झालं ते झालं, आता काय करायचं याचा विचार केला पाहिजे ना आपण. विचार करायची वेळ निघून गेली, आता कृती करायची वेळ आलेली आहे. हे बघ, तू जे काय मला सांगितलंस ना ते तिला सांग आणि मोकळा हो. असं कसं करायचं बाबा? अरे पण असंच करावं लागणार आहे तुला. तू जर या स्पीडने चालत राहिलास ना तर त्या नुपूरचं लग्न होऊन तिला मुलं सुद्धा होतील. बाबा हे बघ नीरज, तुझं अर्चूवरती प्रेम नाहीये बरोबर. मग जिच्यावर तुझं प्रेमच नाहीये तिच्याबरोबर तू सुखी संसार कसा करणार आहेस? अशाने तू तुझ्या आयुष्यासोबत त्या चूच्या पण आयुष्याची वाट लावतोयस. माहितीये का तुला? हे सगळं लवकरात लवकर तिला सांगणं हे तुझ्यासोबत तिच्या सुद्धा हिताचं आहे. आता वेळ घालवू नकोस, लवकरात लवकर सांगून टाक नुपूरला. नुपूर कुठे आली मध्येच? अरे नुपूर नाही आली मध्येच, ती चू आली आहे मध्ये. तसं नाही बाबा, म्हणजे आता आपण चू विषयी बोलत होतो ना, मग नुपूरचा विषय कुठून आला मध्ये? अरे अर्जुला तुमच्या नात्यातल्या तुझ्या भूमिकेबद्दल आणि मताबद्दल सांगून टाक आणि संपवून टाक सगळं. आणि नुपूरला तुझ्या मनातलं सांगून नव्याने सुरुवात. हा बाबा, मला पटलंय तुमचं म्हणणं. शिप पटलंय. आता वेळ नको घालवूस, माझ्या सुनेला जाऊन तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक आणि मोकळा हो. जा लवकर. हो 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 जातो, पण आता पण आहेच का मध्ये? हो पण असं लगेच जाऊन कसं सांगू मी तिला? अरे तू काही घाबरू नकोस, तुझा बाप आहे तुझ्या सोबत. हा ते तर आहातच तुम्ही, मला माहितीये, पण नुपूर सोबत अर्चना पण असणार आहे ना. मग माझ्याकडे एक आयडिया. यशच्या बाईकची चावी ठेव. यशची बाईक येते ना, म्हणजे काय? मग इंटरनॅशनल लायसन फेकून दे आणि इंडियन लायसन ठेव. बिनधास्त पड. नुपूर, ही सगळी खेळणी कुठली आहेत? खेळणी नाही ग, रुखवताचं सामान आहे. माझ्या लग्नाच्या रुखवतामध्ये ठेवायला सगळं बनवलंय मी. भारी आहे ना? बघ ना, ते घर आहे ते बघ तिथे समोर, इकडे तुळशी वृंदावन, इकडे इकडे हा ती डोली, आणि तो पहा यज्ञ मंडप, तो सुपाऱ्यांपासून बनवलाय मी. भारी ना? हे सगळं मी बनवलंय. भारी ना? माय गॉड, हे एवढं सगळं बनवायला तुला फ्री वेळ मिळाला? होता, आणि नसताना तरी मी वेळात वेळ काढला असता माझ्या आवडत्या गोष्टी बनवण्यासाठी. मला सांग कसं वाटलं तुला? डेंजर आहे खूप. वाव, म्हणजे तुला आवडलं ना? मला माहितीये तर तुला आवडणार. थँक्यू सो मच. मला ना हे सगळं बनवायला खूप आवडतं, खूपच आवडतं. मी ना खूप प्रेमाने बनवलंय ग हे सगळं. आणि ना ह्या सगळ्याला ना मी प्रेमाचं प्रतीक असलेला लाल रंग दिलाय मुद्दाम. हे बघ, लाल रंग सगळ्याला. अरे जयंत काका, काय काम आहे? नाही नाही काय नाही, इकडून चाललो होतो, सहज डोकवलं तर तू दिसलीस म्हणून सहज तुला बोलवण्यासाठी म्हणून बोळा मारला. अरे बोळा का मारायचास? पण हाक मारायची ना, ते जास्त सोपं आहे. आणि मला सांग, आता तो कागदाचा पोळा हिला लागला असता आणि रॉंग नंबर लागला असता तर? नाही नाही, रॉंग नंबर कसा काय लागेल? माझा निशाणा आहे ना तसा एकदम पक्का है. ये जयंता के हाथ से निकला हुआ कागज का बोड़ा है ना, पहले जयंता को सलाम करता है और बाद में जाके निशाने पे आपटता है. समझी? तू नौटंकी. हो, आज नवटाक मारायची राहिलीच. नाही नाही म्हणजे बरं ते जाऊ दे. तू काय करतेस आता? अरे अर्जुला ना रुखवताचं सामान दाखवतेय. दाखव दाखव, छान छान. मला सांग ना अर्जु, तुला कुठलं आवडलं यातलं? खरं तर यातलं मला काहीच आवडलेलं नाहीये, पण हा जरा इंटरेस्टिंग आणि असं वेगळं काहीतरी बघायला मिळालं म्हणून बघितलं. दॅट्स इट. मोठ्याने बोलणं, मला कळत नाही तू काय बोलतोयस. अगं नीरज बोलवते जरा तुला, पटकन लवकर. मी नाही बोलते त्याच्याशी, मी चिडले त्याच्यावर. नीरज का बोलवतोय हिला? अगं बघ ना अर्जु, त्याला माहितीये बरं का मी बोलत नाही त्याच्याशी, तरी मला बाहेर बोलवतोय. मी येणार नाहीये. तुम्ही मला सांगा नीरजला का बोलवतोय ते. नीरज नाही बोलवत आहे हिला. नीरज नीरज बोललो मी? नाही नाही नीरज नीरज नाही, यश यश.
यश बोलवतोय हिला. तर काय ते नीरज आणि यशला मी असे समान असे सारखे मानतो ना, म्हणून ते पटकन आलं. यश बोलवतोय. तू रुखवत बघ. तू चल. नीरज नाही हा, यश बोलवतोय तुला. मला माहितीये यश नाही नीरजच बोलवतोय. मी नाही येणार आहे काका. नुपूर तू थांब इकडे, मी जाऊन बघून येते त्याला. नाही आणि त्याला चांगलाच जाब विचारतोय तो तुझ्याशी असं का वागतोय याचा. मलाही कळू दे जरा त्याच्या डोक्यात काय शिस्त आहे ते. आले. अगं तू कशाला जातेस तिथे. तो आत्ता पण करेक्ट निशाणा लागला. नाही पण तू आता बोळा मारलाच नव्हतास ना. आता मी कागदाचा गोळा नाहीच मारला. मी अशी काय गोळाफेक केली आहे ना तिला बाहेर काढण्यासाठी. म्हणजे बघ मिळालं उत्तर. अच्छा म्हणून काका तू चिटिंग केलीस. तू ना खूप वाईट आहेस. तू आधी याला बाहेर झाला सांग. तू काय शुंभासारखा बघत उभा आहेस. बोल. सांगून टाक तिला तुझ्या मनातलं. तू बोललं पाहिजे. जर नाही बोललास ना तर काठ माझ्याशी आहे. All the best. अरे तू नाही बसायचास माझ्या बेडवर. उठ बाहेर जा आधी. नुपूर आय सॉरी. मी बोलत नाही तुझ्यासोबत. तू जा बाहेर जा. अरे यार मला मान्य आहे माझी चूक झाली, पण आता मी सॉरी म्हणतोय ना. कान पण पकडला हवं तर उठापशा काढून तू टाकू. काही कर पण मी बोलणारच नाहीये. अरे पण मी सॉरी म्हणतोय ना तुला. नाही बघ नुपूर मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. पण मला काही ऐकायचंच नाही. अरे यार कमाल यार तुझी. इतकं मी म्हणतोय सॉरी तू ऐकतच नाहीयेस. खूप हट्टी झालीस नको तू. काय म्हणालास तू. किती वेगळं वाटतंय तुझ्या तोंडून ऐकताना. काय म्हणालास पुन्हा बोल. हट्टी झालीस तू. त्याच्यानंतर सॉरी म्हणालो. त्याच्यानंतर नक्की म्हणालास ना स्टुपिड. पण मी चिडले तुझ्यावर. मला खूप राग आलाय. चिडले मी. अच्छा तुला खूप राग आलाय का. मग तुझा खूप राग शांत करण्यासाठी काय करायचं. काहीतरी खायला आणूयात का. पिझ्झा. मोठा पिझ्झा. नको. वाटीभर श्रीखंड. नाही नाही चिंचेची गोळी नक्की चालेल हो ना. दोळी चिंच. नको ना पण. बडीशेप नको. नीरज कुठे गेलाय हा. काय ग काय झालं. बाईसाहेब तुम्ही नीरजला पाहिलं. हो काय देखील आहे नाही. अहो आत्ता पाहिलं का विचारते मी. आत्ता का ग म्हणजे कशाला. नाही म्हणजे तुझं काय काम आहे नीरजकडे. माझं काम आहे त्याच्याकडे. तुम्ही पाहिलं का तेवढं सांगा ना. आत्ता नाही मी पाहिलं. अगं त्याच्या खोलीत बघ तिथेच असेल तो. पाहिलं नाहीये. मग अंगण. हो रात्री अंगणात बसायची सवय आहे त्याला. बर बघते. अमेरिका रिटर्न. नीरज हा अंगणात पण नाहीये घरी पण नाहीये. कुठे गेलाय हा. पिझ्झा नको. मग त्या दिवशी तू पावभाजी आणली होती ना हाँ तीच हवी आहे. ओके आपका हुकुम सर आंखों पे. ओके का ओके. जा आणि घेऊन ये लवकर. हा पण मी काय म्हणतो इथे पावभाजी आणून खाण्यापेक्षा ऍक्च्युअल पावभाजीच्या गाडीवर जाऊन खाणं कसं वाटतंय. चालेल चालेल. येऊ ना बात. पण मी काय म्हणते लवकर जाऊया आणि लवकर येऊया. नाही तर मग घरचे वाट बघत बसतील आणि नंतर मग बडबडत बसतील आपल्याला. यू डोंट वरी मी आहे ना काही काळजी करू नकोस. आलाय मोठा हिरो. चल लवकर. बरं ऐक ना नुपूर मला तुझ्याशी बोलायचंय जरासं. तू ऐकशील ना प्लीज. का काय का राग शांत नाही झाला अजून माझा. तो पावभाजी खाल्ल्यानंतर जाणार ना.
हा त्यानंतर मी ठरवेन तुझं बोलणं ऐकायचं नाही ऐकायचं. धन्य आहेस तू आणि धन्य आहे तुझी फिलॉसॉफी. चल आता. नुपूर 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 पण गायब आहे. ही कुठे गेली? चल चल लवकर. हो 2 मिनिटं थांब जरा. अरे यार चल ना, एक तर मला किती भूक लागली आणि पावभाजीचं काय भारी वास येत आहे. अगं तू काय पळून जात नाही, थांब जरा. अरे मला भूक लागली त्याचं काय, आणि कधी एकदाची पावभाजी खाते तसं झालंय मला. चल. किती उतावळेपणा, लहान मुलीसारखी वागतेस, तुला कळतं का? एक मिनिट, मी आता मोठी झाली. हा वा तू मोठी झालीस हे तुला सांगावं लागतंय, म्हणजे विचार कर. एक मिनिट हे बघ, मी ऑलरेडी तुझ्यावर चिडली आहे, तर तू मला मनवायचं सोडून उलट माझीच खेचतोयस. याला काहीच अर्थ नाही. बरं सॉरी. इट्स ओके. पावभाजी खायला घालणारेस तर माफ कर दिया. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. बरं बोल ना, तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. आत्ता बोलू चालेल? अरे न चालेला काय झालंय? हा म्हणजे मी म्हणाले होते की पावभाजी खाऊन मी ठरवेन की मी तुझं ऐकायचं की नाही ते, पण मी कुचकी नाही ना तुझ्यासारखी. ठीक आहे बोल चल आता. ओके. नुपूर, मला बऱ्याच दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे मी जेव्हा US इथे आलो त्यावेळेस आपलं लग्न ठरलं होतं आणि मी स्वतःहून नकार दिला. नुपूर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझी खरंच खूप मोठी चूक झाली. नीरज अरे वेडा आहेस का? अरे मी ते विसरून सुद्धा गेले. हा म्हणजे मला आधी राग आला होता तुझा, पण नंतर मला कळलं की शिववर तुझं किती प्रेम येते. इट्स ओके. नाही नुपूर, अगं तसं नाहीये. म्हणजे मला ना आता काहीतरी वेगळं जाणवतंय, म्हणजे काहीतरी घडतंय माझ्या मनात. मला ना आता काहीतरी वेगळं जाणवतंय, म्हणजे काहीतरी घडतंय माझ्या मनात. ते म्हणतात ना, एक हुरहुर लागलीये माझ्या मनाला. हो ऍसिडिटी झाली असणार, जेवण पचलं नाही ना की असं होतं. नुपूर प्लीज, एकतर हे सगळं बोलताना तुझ्याशी माझी वाट लागते, तर तू काही गेस करू नको असं ऍसिडिटी वगैरे. प्लीज. सॉरी. बरं ठीक आहे, आता मी गप्प बसते, तू बोल. यार तेच तर कळत नाहीये ना. ओके फाईन. नुपूर माझ्याकडे बघ, म्हणजे माझ्या डोळ्यात बघ. मला सांग तुला काय दिसतंय? समज ना यार प्लीज. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. तुला कळलं मला काय म्हणायचंय ते? तुझ्या मनात ना गिल्ट आहे, तू मला नकार दिला म्हणून. पण खरं सांगू का, अरे माझ्या मनात अजिबात राग नाहीये तुझ्याविषयी, खरंच. नुपूर, माझ्या डोळ्यात गिल्ट नाहीये ग. बघ, मला इतक्या दिवसांपासून जे सांगायचंय ना, ते गिल्ट किंवा ऍसिडिटी नाहीये. ते तुला कसं सांगू आता. ओके हे बघ, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम. श्री, ए तू श्री आहे का? एक मिनिट हाय श्री, ओळखलंस का? मी नुपूर. अरे नीरज, हा आपला श्री. अरे श्री, हॅलो, मी नुपूर. तू मला नाही का ओळखलं? अरे आपण एका कॉलेजमध्ये होतो, तू मला बघायला आला होतास. नुपूर देशपांडे. श्री, अरे छोटू काम बघ जरा, भाजीकडे लक्ष दे. जी भैया. अरे नीरज, अरे हा ओळख तर नाही दाखवत आहे. कालपणे असंच केलं, ओळख नाही दाखवली. हा आपला श्री ना, आपला कॉलेज मधला मित्र. याचा हसू कुठे हरवलंय?